फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑन द y एक्सिस. y एक्सिस वरच्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काढायचे विच इज ॲट इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉइंट m अँड n असं दिलेलं आहे त्यांनी. एक पॉइंट आहे, तो कोणता आहे पॉइंट मला माहिती नाही, पण तो कुठं बसलाय हे मला माहिती. कुठं बसलाय? ऑन y एक्सिस वर बसलेला आहे. आणि विच इज ॲट द इक्विडिस्टन्स, तो समदूर आहे, समान अंतरावर आहे, इक्विडिस्टन्स फ्रॉम द पॉइंट m अँड n. मग आता समजा हा पॉइंट आहे, समजा तो P पॉइंट आहे आणि इथं m आणि n आहे आणि m आणि n पासून ते पॉइंट इक्विडिस्टन्स वर आहे, तो P पॉइंट बरोबर आहे, समान अंतरावर आहे इक्विडिस्टन्स वर. आता m आणि n तुमच्याकडे आहेत काय रे? m -5 -2 आणि n काय 3,2. तुम्हाला p चे कोऑर्डिनेट काढायचे, तर p चे कोऑर्डिनेट आपल्याला माहिती आहेत 0,y का? कशामुळं? कारण की तो कुठे आहे? y ऍक्सिस वर आहे. तर कसं असते 0,y y ऍक्सिस वरचा पॉइंट असतो का नाही? मग आता आपल्याला फक्त 0 तर आहे, फक्त काय काढायचंय? y. इक्विडिस्टन्स म्हणजे सेम अंतरावर, म्हणजे डिस्टन्स ऑफ द pm इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ द pn. हे दोन्ही सेम आहेत का? इन द स्क्वेअर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इन द स्क्वेअर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. मी एक धासू टेक्निक सांगतो, समोरासमोर मांडायचं म्हणजे सोपं जाते. स्क्वेअर रूट दोन्हीकडचं गेट कॅन्सल. आता pm साठी बघा, हा x1 y1 हा x2 y2 बरोबर आहे. मग x2 मायनस x1 सांगा, x2 किती आहे? 0, x1 किती आहे? -5. y2 किती आहे? y. y1 किती आहे? -2 चा स्क्वेअर इज इक्वल टू, इथे सांगा x1 y1 x2 y2 तर आहे. मग काय करावं लागेल आपल्याला? x2 मायनस x1 म्हणजे 0 -3 चा स्क्वेअर. y2 किती आहे? y-2 चा स्क्वेअर बरोबर आहे. स्क्वेअर रूट तर कॅन्सल झालते. x मायनस मायनस प्लस 5 चा स्क्वेअर प्लस मायनस मायनस प्लस y+2 चा स्क्वेअर बरोबर. इथं -3 चा स्क्वेअर आणि इथं y-2 चा स्क्वेअर. मला सांगा 5 चा स्क्वेअर 25. इथं काय करावं लागेल? a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर करावं लागेल. हे लक्षात पाहिजे तुम्हाला. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर माहिती का नाही? आणि हे काय? a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b चा स्क्वेअर. a मायनस b a प्लस b a मायनस a प्लस b तर बसते y स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 2 जार 4 4y प्लस 2 चा स्क्वेअर 4. इथं 3 चा स्क्वेअर 9 प्लस इथं y स्क्वेअर मायनसचा फॉर्म्युला बसतोय -2ab 2 2 जार 4y 2 चा स्क्वेअर 4. काय काय कटते बघा? y स्क्वेअर 4 4 4y प्लस मायनस कटत नाही. आता इथं काय करावं लागेल? 25 9 ला इकडे घ्या, 25 मायनस 9 इज इक्वल टू -4y. तिकडे गेलं -4y. व्हेरिएबल एक साइड घ्यावं लागेल का नाही? आपण एक आयडिया करूया. काय आता इथं प्लस 4y आहे ना, 4y तिकडच्या 4y ला इकडे घ्या, प्लस 4y होते का? 9 25 ला तिकडे पाठवा, -25 होते. 4y 8y is equal to -16. y is equal to -16 upon 8. 8 1 जार 8, 8 2 जार 16. y is equal to -2. Point on the y-axis. 0, y म्हणजेच याचा अर्थ काय होते? 0, -2. y ची व्हॅल्यू -2 आली. राईट डाऊन.